नागपुरात 24 तासांमध्ये उष्माघाताचे 5 बळी गेल्याचा संशय. रेल्वे स्टेशन परिसरात आढळले 3 मृतदेह. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार. कल्याणच्या दुर्गाडी परिसरामध्ये आंदोलन शिवसैनिकांना पोलिसांनी रोखलं. दुर्गाडी परिसरामध्ये मोठा बंदोबस्त. सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ. सीएनजी प्रति किलो 2.5 रुपयांनी महागला. सीएनजी 94 रुपये 75 पैसे प्रति किलो झाला. महायुतीमध्ये विधान परिषदेच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याच्या जागेवरून तिढा. नाशिक छत्रपती संभाजीनगरसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच, तर पुण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजप आग्रही. दिल्लीमध्ये अमित शहांशी चर्चा. विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती. काँग्रेस 7 ते 8, ठाकरेंच्या शिवसेनेला 5 ते 6 आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 3 ते 4 जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. आदित्य ठाकरेंच्या आक्रमक पवित्रा ग्रीन झोनसह सुधार समितीच्या 4 प्रस्तावांवर महापालिकेची माघार. मिलिंद नार्वेकरांच्या फडणवीसांना फोन नंतर शिंदेंना चेकमेट केल्याची चर्चा. कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. दिल्लीतील बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. 10 लाख टन कांदा खरेदी केंद्राकडे मागणी. सकारात्मक निर्णयाची मुख्यमंत्र्यांना अपेक्षा. मनोज जरांगेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस. सरकारकडून कुठलाच निरोप आला नसल्यामुळे जरांगेंनी पत्रकार परिषद बोलावली. 30 तारखेच्या उपोषणासंदर्भात काय बोलणार याकडे लक्ष. नाशिकच्या मालेगावात प्रतिबंधित ऑक्सिटोनचा साठा जप्त. 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. 2 संशयित ताब्यात, 1 महिला फरार.